माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. युद्धकांड भाग 33. श्री गणेशाय नमः. कुंभकर्णाचाही वध झाला हे कळल्यावर रावणाला अत्यंत दुःख झाले. तो क्रोधित, तो आक्रोश करू लागला. त्याचे पुत्र त्याच्याजवळ आले. देवांतक व नरांतक आले. त्रिशिरा व अतिशय आले. महोदर महापार्श्व आले. त्रिशिराने वडिलांचे सांत्वन केले. स्वतः रणांगणावर जाऊन वानरसेनेचा नाश करतो अशा गर्जना केल्या. नवा उत्साह संचारला. रावण सावरला. बाकीचे पुत्रही आम्ही युद्धाला जातो. राम लक्ष्मणावर हल्ला करून कुंभकर्णाच्या मृत्यूचा सूड घेतो अशी गर्जना करू लागले. शोकाची जागा संताप वीरश्री यांनी घेतली. चारी पुत्र निघाले. त्यांचे रक्षणार्थ महोदर महापार्श्वे गेले. 6 जण आपापल्या रथात बसून युद्धाला निघाले. राक्षसांचे चतुरंग सैन्य रणांगणाकडे रणवाद्याच्या निनादात निघाले. वानराच्या राक्षसांच्या सैन्याचा घनघोर संग्राम सुरू झाला. रथाशी रथ भिडले, पायदळाशी पायदळ भिडले. वानर अंतरंगात उड्डाण करून राक्षसांवर भाषणाचा मारा करीत तेव्हा एकाच वेळी राक्षसांचे अनेक वीर मरत होते. एकदम 50-100 वानर आपल्या बाहूवर पर्वतखंड पेलीत आकाशातून ते राक्षसांवर टाकीत. तेव्हा एकेका भागातले सैन्य धराशयी होई. बाण, शक्ती, शूल, गदा आदी अनेक शस्त्रास्त्रांनी राक्षसांनी वानरांचा संहार चालविला. रणात प्रेताचा खच पडू लागला. रक्ताचे ओहळ वाहू लागले. रक्तांचे तुकडे, वीरांच्या देहाचे तुकडे मांसाच्या रेंदात पडत होते. आरोळ्या, किंकाळ्या, गर्जना, आक्रोश, अट्टहास, हाय हाय यांनी आकाश कोंडून गेले. नरांतक अंगद यांचे घनघोर दंड झाले. अंगदावर नरकांताने आपल्या खडंगाने वार केला, पण त्या खडंगाचे 2 तुकडे झाले. अंगद आधीच वज्रदेव होता. त्यात रामाचे सतत स्मरण करीत होता. मग अंगदाने नरांतकाच्या घोड्याच्या मस्तकावर जोरदार मुष्टीप्रहार केला. त्यामुळे तो घोडा मस्तक फुटून खाली पडला. नरांतक दूर उडून पडला. पण त्याने उठून अंगदाच्या छातीवर बुक्का मारला. त्याने अंगदाला धक्का बसला, पण त्याला विशेष असे काहीच वाटले नाही. त्याला थोडी चक्कर आली, पण त्याने स्वतःला सावरले. एकदम उडी मारून नरांतकाला भूमीवर पाडले. त्याच्यावर एकामागोमाग एक सतत पुष्टीप्रहार केले गेले. तो नाकातोंडातून रक्त ओकत मरण पावला. सुग्रीव कुमार अंगदाने रावण कुमार नरांतकाचा वध केला. त्यावेळी वानर सेनेतून एकदम जय जयकार उठला. आपण नरांतक वध नावाचा भाग बघितला. आता पुढचा भाग. अंगदाने नरांतकाला मारले तेव्हा 5ही राक्षसवीर एकदम धावून आले. महोदर गजारूढ होता. देवांतक पायीच धावत आला. त्याने परिघाती घेतला होता. त्रिशिरा रथारूढ होता. अंगदाने 3 वीरांशी एकदम लढायला सुरुवात केली. त्याने एकामागून एक वृक्ष महोदरावर फेकले, पण मंतरलेल्या बाणांनी महोदराने ते वृक्ष वाटेतच तोडून टाकले. एकांतकावर त्रिशिरावरही त्याने वृक्षांचाच मारा केला, पण त्या दोघांनीही ते वृक्ष बाणाने छेदून टाकले. नंतर अंगदाने पाषाण पर्वतखंडाचा मारा केला, पण 3घांनी त्यावर आपापल्या शस्त्रांनी आघात केले. त्याला खाली पाडले. त्याला बांधून लंकेत नेऊ या असा बेत करीत होते. तोच अंगद एकदम उठला. रामाचे स्मरण करून त्याने नवीन बल उत्साह अंगी संचारून 3घांशी पुन्हा प्रतिकात्मक युद्ध सुरू केले. त्या 3घांनी अंगदाला घेरले. मेहता कुटीच आणले. त्याची स्थिती पाहून मारुती आणि नील वानर त्याच्या मदतीला धावून आले. हनुमंताने त्रिशिरा देवात्मक यांना अडविले. नील वानराने तर महोदराशी युद्ध आरंभले. त्यांच्या संकुल द्वंद्वात हनुमंताने देवांतकाला मुष्टीप्रहाराने ठार मारले. नीलाने महोदरावर पर्वत घालून त्याचे प्राण घेतले. अंगदाने नरांतकाचा वध केला. आता त्रिशिरा अत्यंत संतापला. त्याने हनुमंतावर वेगाने अस्त्रांचा मारा केला, पण हनुमंतावर त्याचा काही परिणाम झाला नाही. त्रिशिरा खड्ग घेऊन धावला, पण मारुतीने त्याच्या हातातून खड्ग हिसकावून घेतली. त्याचा मुष्टीप्रहार नगण्य करून अतिजोराने त्याच्याच खड्गाने त्याचा शिरच्छेद केला. हे शिरकांड पाहून महापार्श्व राक्षस या वानरसेनेवर धावून आला.
त्याला ऋषभ वानराने अडविले, त्याच्याशी द्वंद्व सुरू केले. पुष्कळ वेळ ऋषभाने त्याच्याशी झुंज देऊन शेवटी आपल्या शपटाने त्याचा गळा आवळला. त्याचीच गदा हिसकावून घेऊन त्या गधेने त्याला ठार केले. अशा प्रकारे महापार्श्वचाही त्या रणात मृत्यू झाला. अंगद, नील, हनुमंत, ऋषभ यांचा विजय झाला. रावणाने पाठविलेले पुत्र, बंधू, प्रधान अशा रीतीने रणांगणात नाश पावले. त्याच्या सैन्याचाही नाश झाला. पण अतिकाय हा रावणपुत्र आता युद्धाला आला. देवांतकाधिकाचा वध आपण बघितला. अशा प्रकारे 4 वानरांनी 3 पुत्रांना, महापार्श्व आणि महोदर या 2 वीरांना त्या युद्धात यमसदनास पाठविले. त्यावेळी अतिकाय सारावला. त्याला ब्रह्मदेवाचा असा वर होता की त्यामुळे त्याला कोणाही सामान्य मानवाधिकांच्या हातून मरण येणार नव्हते. त्याने सारथ्याला आपला रथ थेट रामाच्या समोर नेण्यास सांगितले. वानराच्या वाटेतच जायचे नाही असे त्याने ठरवले. त्याने आपल्या प्रचंड धनुष्याची प्रत्येचा ओढून दर्र दर्र असा तिचा तो आवाज केला. त्यानेच वानरसेना भयभीत झाली. अतिशय गर्जना करीत होता. आता मी राम लक्ष्मणाला मारून टाकेन, सुग्रीवादिकांचा चंदामेंदा करेन. हनुमान काय, अंगद काय, रामाला मारल्यावर त्यांचा नायनाट करायचा, एवढाच काय उशीर. अशा प्रकारे वल्गना करीत तो रामावर चालून आला. त्याच्याबरोबर प्रचंड शस्त्रास्त्रे होती. शेकडो अस्त्र त्यांच्या रथाला जोडली होती. रामाने विभीषणाला विचारले, हा एवढा तेजस्वी वीर आपल्यासमोर येण्याचे धाडस कसे काय करतो? हा तरी कोण? याचे बल कशात? विभीषण म्हणाला, हा रावणाचा महाप्रतापी पुत्र, वीर मालिनी नामक रावण पत्नीचा हा पुत्र, मनाने विनयशील, वृद्धांची सेवा करणारा, सर्व शास्त्रे जाणणारा, वेद श्रुती जाणणारा, रणांगणात सर्व प्रकारचे युद्ध करण्यात निपुण. याने पूर्वी उपवास करून मोठे तप केले. त्याला ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन स्वतः अनेक शस्त्रास्त्रे दिली. देव दानव यांच्याकडून याला युद्धात मरण येणार नाही असा वर दिला. अभेद्य कवच दिले. अमोघ असे बाण दिले. अतिकार्याने राम लक्ष्मणांनाच आव्हान केले. लक्ष्मणानेच त्यावर प्रतिवाद करून त्यांच्याशी युद्ध सुरू केले. पुष्कळ काळापर्यंत दोघे दोघांचे आटवत नव्हते. लक्ष्मणाने अतिकायाला आपल्या बाणांनी रक्तबंबाळ केले, धरणीवर पाडले, पण तो पुन्हा उठला. त्याने लक्ष्मणाला बाणाने जखमी केले. लक्ष्मणाने बाण उपटून टाकले. सतत घोर अशी शरदृष्टी सुरू केली. पण अतिकायाला ब्रह्मदेवाचा वर होता, त्यामुळे सारे बाण व्यर्थ जात होते. त्यानंतर नाना अस्त्रांचे मार दोघांनी एकमेकावर केले. त्यावेळी वायुयोद्धेने तेथे सूक्ष्म रूपात येऊन लक्ष्मणाला सांगितले, या अतिकायावर इतर कोणतीही शस्त्रास्त्रे चालणार नाहीत. ब्रह्मशास्त्र प्रयोग केलास तरच हा साधुद्वेष्टा, देवद्रोही, पापी रावणाचा पुत्र मरण पावेल. त्यावेळी शेवटचा उपाय म्हणून लक्ष्मणाने अतित्वरेने ब्रह्मास्त्र मंत्र म्हणून अतिकायावर बाण सोडला. इतर जण बाण तर अतिकायाने व्यर्थ ठरविले होते, पण ब्रह्मास्त्राने त्याचा कंठ छेद केला. अतिरथी असा अतिकाय रणात पडला. राक्षसांचा मोहरा हरपला. राक्षसांना लंकेत पळून गेली. सर्वत्र अहंकार माजला. अतिकायाचा वध आपण बघितला. आता महापराक्रमी अतिकाय लक्ष्मणाकडून मारला गेला. या गोष्टीचा रावणाच्या मनाला फार दुःख होते. फार मोठा धक्का बसला. वानर सैन्यात मात्र मोठमोठ्याने जय जयकार होऊ लागला. रामाने तर लक्ष्मणाची फारच प्रशंसा केली. तिकडे निशाचर रडत ओरडत लंकेत गेले. रावणाला त्यांनी जेव्हा झालेला प्रकार सांगितला, तेव्हा आतापर्यंत किती महावीरांचे युद्धात पतन झाले त्याच्या आठवणी काढीत रावण रुदन करू लागला. तो विभीषणाला फार दोष देऊ लागला. ब्रह्मास्त्रानेच अतिकाय मरू लागले शकले हे रहस्य त्या फितूर विभीषणानेच रामाला सांगितले असणार. याचा विचार करून रावणाला फार दुःख वाटले. राम, लक्ष्मण, अंगद, सुग्रीव, हनुमान सगळे जिवंत होते. यांच्यावर आता कोण विजय मिळणार अशी चिंता त्याला वाटू लागली. पण इंद्रजित तेथे आला. त्याने आपल्या पित्याचे सांत्वन केले. मी रणांगणात जातो, राम लक्ष्मणाचा नाश करतो अशी प्रतिज्ञा करून तो द्वेषाने गर्जना करीत मोठ्या शस्त्रास्त्र सज्ज रथात आरूढ होऊन रणांगणात प्रविष्ट झाला. रावणाने त्याला
सुरती व विरस्त्री देणारे भाषण केले होते. तेव्हा दोघा राजकुमारांना ठारच मारून टाक असा त्यांचा संदेश होता. इंद्रजित महाकपटी, काळी जादू करणारा, अभिचार मंत्राची साधना करणारा महातांत्रिक होता. वीरग्रणी लढह्याप्रमाणे तो केवळ सरळ धनुर्युद्धाचा आश्रय घेणारा नव्हता. त्याच्या या घाणेरड्या साधनांचे केंद्र होते निकुंभिला नावाच्या गुप्त जागी. तो निकुंभिला नगरात गेला. प्रत्येक द्वारावर त्याने मोठमोठे राक्षस संरक्षणासाठी ठेवले. रामासमोर आपले कपट युद्ध, अभिचार मंत्राचे श्रेय यांचा काही प्रभाव पडणार नाही हे तो जाणून होता. त्याने तेथे गुप्तपणे दुष्ट हेतूने प्रेरित असा एक यज्ञ सुरू केला. त्या यज्ञाचा होम समाप्त झाला तेव्हा ब्रह्मदेव प्रगट झाला. देव हे मंत्रहीन असतात, ते उपासनेने बांधलेले असतात. एक काठी घेतली तर तिचे टोक म्हणजे उपासना, दुसरे टोक म्हणजे देवतेचे वरदान. नाण्याची एक बाजू म्हणजे मंत्रोपासना, दुसरी बाजू म्हणजे देवता. तेव्हा यज्ञाचे ठरलेले फल म्हणून ब्रह्मदेवाला प्रसन्न व्हावेच लागले, वरदान द्यावे लागले. अग्निदेवतेप्रमाणे हे प्रगटच झाले. पण एक उत्तम रथ, खंग, धनुष्यबाण, अनेक शस्त्रास्त्रे त्या यज्ञामुळे उत्पन्न झाले. सारथीसुद्धा प्रकट झाले, पण लोकांना तरी ते सारे दृश्य नव्हते. इंद्रजिताला रथ मिळाला ह्या गोष्टीचा त्याला जेवढा आनंद झाला तेवढाच देवतांना खेद वाटला. इंद्रजिताने अदृश्य रथात बसून पुनश्च रणांगणात प्रवेश केला. प्रचंड प्रमाणात त्याने वानर सेनेला विघ्न पाशांनी बद्ध केले. वानर सेनेतील मोठमोठे वीर बेशुद्ध पडले. महाभयंकर प्रसंग ओढवला. विशेष म्हणजे इंद्रजित, त्याचा रथ, अगणित शस्त्रास्त्रे मुळीच दिसत नव्हती. ब्रह्मास्त्रही त्याला प्राप्त झाले होते. पुढे सरसावून त्याने राम लक्ष्मणावरच ब्रह्मास्त्राचा मारा केला. राम लक्ष्मणाला म्हणाला, आता यावेळी काय करायचे ते सांगतो. ब्रह्मास्त्र येत आहे त्याच्यासमोर उभेच राहायचे नाही, पडून राहायचे. मागे आपल्या शिववरद शक्तीप्रमाणेच नम्रता हाच या अस्त्राला जिंकण्याचा उपाय. तत्काळ राम लक्ष्मण रणांगणात निजून गेले. ते बद्ध झालेले पाहून इंद्रजिताने गर्वाने गर्जना केली. त्याचा दुर्लभ असा जय झाला होता. रणभेरी वाजंत्री वाजवीत त्याने लंकेत जय यात्राच काढून प्रवेश केला. त्याच्या समोर हजारो निशाचर ओरडत जात होते. त्याने रावणासमोर जाऊन राम लक्ष्मणाला आपण कसे जिंकले ते सर्व सांगितले. सूर्यप्रकाश पटात सर्वांचे प्राण जातील असे सामर्थ्य असलेल्या ब्रह्मवरद अस्त्राचा प्रयोग आपण केला तेही त्याने सांगितले. हे विजयी वृत्त ऐकून पूर्वीचे दुःख जरा कमी होऊन रावणाला समाधान वाटले. राम लक्ष्मण शरबंधन आपण बघितले. आता ब्रह्मपाशांनी आपण मृतवत पडतो आहोत असे राम लक्ष्मणाने नाटकच केले होते. ब्रह्मपाशांनी कोणीही वानर मेले नव्हते. तेही बेशुद्ध पडल्यासारखे हालचाल न करता पडलेले होते. आता सर्वांच्या हृदयात श्रीराम श्रीराम असे नामस्मरण चालू होते. हनुमंताने निश्चिष्ट पडून राम नाम सुरू ठेवले. विभीषण सावध होता. तो सुग्रीवाजवळ गेला. त्याला सावध करून म्हणाला, सुग्रीवा, राम लक्ष्मणाने भूमीवर निश्चिष्ट पडून ब्रह्मास्त्र निष्प्रभ केले. सर्व वानर जिवंत आहेत. मग तो हनुमंताकडे गेला. हनुमंत विभीषण हातात पेटत्या मशाली घेऊन सर्व वानर सैन्यात हिंडू लागले. हनुमंताने वानराच्या कानात राम नाम उच्चारले तेव्हा प्रत्येक वानर जागा झाला. सर्व प्रकारच्या व्याधापासून मुक्त झाला. जांबवंत शरविद्ध झाला होता, पण रामनामानेच त्याचे प्राण वाचले होते. जांबवंताने विभीषणाला नंतर महान पराक्रमाचे, देवदानवांना तो अजिंक्य कसा आहे त्याचे सर्व वर्णन करून सांगितले. मग जांबवंत स्वतः हनुमंताला म्हणाला, राम लक्ष्मण यांना रात्र संपण्याच्या आत जर दिव्य औषधीचा वास दिला तर ते सावध व अक्षत होतील. त्याच औषधीने वानरसेना उठेल. ही दिव्य वनस्पती औषधी हिमालय पर्वतात द्रोणगिरी नामक पर्वत आहे. तेथे ती तात्काळ आणावी लागेल. एवढ्या दूर जाऊन पुन्हा येथे लंकेत येणे शक्य, हे फक्त तुलाच शक्य. तेही मृत संजीविनी, विशल्यकरणी, सुवर्णकरिणी, संदिनी नावाच्या 4 वनस्पती आहेत. त्या तू घेऊ नये. हनुमंता ते ऐकताच शरीराने प्रचंड झाला. त्याने श्रीरामाच्या नावाने गर्जना केली. उत्तर दिशेला आकाशातून त्याने उड्डाण केले. त्या निळ्या काळ्या गगनात
तेजाची शलाका जाते तसा एकदम चमकून दूर 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 दिशेनासा झाला. तो हा हा म्हणता भारत वर्ष ओलांडून द्रोणगिरीला पोहोचला. पण त्या संजीवक वनस्पती होत्या त्या अदृश्य होत्या. मारुतीला क्रोध आला. त्याने पर्वताच्या पायथ्यालाच हात घातला. पर्वतच उपटून तो अत्यंत वेगाने हातावर पर्वत तोलून लंकेत दाखल झाला. अजून रात्र बाकी होती. त्यावेळी पर्वतावरील वनस्पतीच्या सुगंधी वायूने सर्व वानर शुद्धीवर आले. राम लक्ष्मण औषधीचा गंध येताच व्यथा व्याधी क्षतमुक्त झाले. सर्व वानर जय जयकार करू लागले. आश्चर्य असे की हनुमंत तात्काळ तो पर्वत घेऊन परत हिमालयात गेला. पर्वत जागच्या जागी ठेवून सकाळ होण्याच्या आत पुनश्च लंकेत रामासमोर येऊन उपस्थित झाला. शरबंद मोचन आपण बघितले. आता हनुमंताने संजीवनी आणली. बेशुद्ध झालेल्या सर्व वीरांना उठवले. त्यामुळे त्याच्या सर्वांनी जय जयकार केला. सुग्रीवाने तर त्याला फारच धन्यवाद दिले. तो पुढे म्हणाला, रावणाचे अनेक पुत्र मारले गेले तेव्हा रावण काहीतरी कपट करील. त्याला उसंत न देता सर्व वानर सेनेने आता रात्रीतच लंकेत घुसून सर्वत्र आगी लावाव्या. त्याची आज्ञा मिळताच वानरांनी हजारोच्या संख्येने हातात पेटत्या मशाली चुडी घेऊन लंकेत घुसून घराघराला आगी लावायला प्रारंभ केला. त्यावेळी लंकेत जो हाहाकार उडाला त्याचे काय वर्णन करू. घरे पेटली, वाडे पेटली, झाडे पेटली, राजवाडे पेटली, मंदिर पेटली. आगीच्या भयाने राक्षसनी पोरं बाळे पळू लागली. कित्येक तर झोपेतच जळून मेले. सर्वत्र आक्रोश ऐकू येऊ लागले. आगीमुळे सर्वत्र प्रकाश पसरला. दिवसच आहे असे वाटू लागले. रामाने सर्व सेनेला अग्निकांड थांबवण्यास सांगितले. लक्ष्मण तर जे राक्षस पळत होते त्याला ठार मारित होता. रावणाला झोपलेल्या लोकांना मारण्यात काय पुरुषार्थ. आपण एकदम युद्धच करू. तात्काळ अंगद, सुग्री, हनुमान, विभीषण, जामवंत, मैंद द्विविध मिळून सर्वत्र वानरांचं युद्धाच्या गर्जना करू लागले. तोपर्यंत दिवस उगवला. रावणाने मोठे सैन्य जमवून कुंभकर्णाचे 2 पुत्र कुंभ आणि निकुंभ यांना युद्धाला पाठवले. प्रचंड मोठे युद्ध सुरू झाले. ज्याच्या हाती शस्त्र नव्हते अशा वानरांवर राक्षस बाण मारित होते. वानर दगड झाडे फेकीत होते. राक्षसांवर हल्ला करून त्याचा चावत होते, ओर वाढीत होते, ठोसे मारून दात पाडित होते. असे वेगळेच युद्ध सुरू झाले. अंगदाने कंपन या मुख्य सेनापतीला युद्धात एक मोठी शिळा डोक्यावर मारून ठार केले. राक्षस सेनेत हाहाकार माजला. कुंभ निकुंभ चिडले. ते एकदम अंगदावर घसरले. मैद विविध यांनी त्यांच्या अडविण्याचा प्रयत्न केला, पण कुंभाने दोघांना बाण मारून मूर्छित केले. तसेच बाणाच्या आघाताने अंगदही मूर्छित केला. तरी त्याने आवेशात कुंभावर दगडाच्या मारा चालू ठेवला. अंगदाला बाण लागला. त्याची अवस्था दयनीय झाली. तो भूमीवर पडला. अंगदाचे रक्षण करण्यासाठी धूम्र जामवान धावून आले. कुंभाने त्याचाही पराभव केला. अंगदाला पकडून तो लंकेत नेऊ लागला. ते पाहून वानरसेना हतबल झालेली पाहून सुग्रीवाने आकाशात उडी मारली. कुंभाचे धनुष्य त्याने मोडून टाकले. तेव्हा त्यांचे मुष्टियुद्ध सुरू झाले. अनेक आघात सोसूनही शेवटी आपल्या वज्रासारख्या मुठीने सुग्रीवाने कुंभाचे मस्तकच फोडले. तो तात्काळ ठार झाला. रामाने सुग्रीवाला प्रेमाने आलिंगन दिले. त्याचे कौतुक केले. त्यामुळे सुग्रीव संकोचला, म्हणाला, प्रभू, या थोड्याशा पराक्रमाचे मला कौतुक वाटत नाही. रावणाची 10 मस्तके फोडून विजय मिळविला तरच मी खरा वीर. ते ऐकून रामाला फार समाधान वाटले. कुंभवध नावाचा भाग आपण बघितला. आता पुढील भागात आपण बघूया. कुंभ रणात पडला. त्याचा भाऊ चिडला. मोठ्या गर्जना करीत हातात परीग नावाचे हत्यार घेऊन तो गरगरा फिरवीत रणांगणात घुसला. त्याला तोंड देण्यास वानर धजेनात. तोच मारुतीने प्रचंड हुंकार केला. निकुंभावर उडीच मारली. निकुंभाने चपळाईने हनुमंतावर परिघाचा प्रहार केला. पण काय आश्चर्य, हनुमंताला त्याचे काहीच वाटले नाही. तो परिघच बोथड झाला. मारुतीने आपल्या मुठीत असा काही दणका निकुंभाच्या छातीवर दिला की त्याच्या छातीत
आग आग झाली. तो भूमीवर मूर्छित पडला. पण थोड्याच वेळात त्याने सावध होऊन पटकन मारुतीला पकडले. त्याला तो ओढून नेत लागला. पण मारुती त्याला कसला दात देतो. त्याने निकुंभाची मिठी सोडून एकदम त्याच्या तोंडावर आपल्या नखांनी खूप ओरबडले. आकाशात उडी मारली. निकुंभाने दोन्ही हात एकदम विरघळून मोडले. त्याचे मस्तक आपल्या नुसत्या हातांनी खुडून टाकले. हा भयंकर प्रकार पाहून राक्षस हाय करू लागले, पळू लागले. वानर सेनेत विजयाच्या गर्जना उठू लागल्या. सगळे राक्षस घाबरून पळत गेले. लंकेत रावणाला हे वृत्त कळताच त्याला फार दुःख झाले. त्याने राक्षसाचा पुत्र मकराक्ष याला युद्धाला पाठविले. पुन्हा दुदुंबी वाजू लागल्या. विकट दाढा विक्राळ वदन असे राक्षस ओरडत ओरडत वानरावर धावत आले. काही राक्षसांची मुखे वाघासारखी, तरसासारखी, घोड्यासारखी विचित्र होती. मधोमत्त हत्तीसारखी प्रचंड आकाराचे, बैलासारख्या डरकाळ्या मारणारे ते राक्षस रणांगणात येतात तो त्यांना अनेक अपशकुन झाले. पण मकराक्षाने तिकडे लक्ष दिले नाही. तो तसाच पुढे आक्रमण करून वानर सैन्यावर शरवर्षाव करू लागला. माझा पिता खर याला मारणारा राम कुठे? आज मी त्या राम लक्ष्मणाला मारतो. लक्ष्मणाने रक्त प्रशान करून शुपर्णखेची इच्छा पूर्ण करतो. त्रिशिरा दूषण यांना मारणारा राम आज माझा बळी ठरणार. अशा गर्जना करत तो राम लक्ष्मणावर धावून गेला. रामाचे त्याचे युद्ध प्रचंड झाले. त्याचे तर बाण रामावर निष्प्रभ ठरले. मकराक्षाचा रथ, घोडे, सारथी, त्याचे धनुष्य सर्व रामाने नष्ट केले. हातात शूल घेऊन मकराक्ष पायी धावत आला. त्याने वेगाने शूळ फेकला, पण रामाने 4 बाणांनी त्याच्या शूलाचे तुकडे केले. मकराक्ष मुठी आवळून रामावर धावला. तोच रामाने एका बाणाने त्याचे हृदय उरीत केले. अशा प्रकारे मकराक्ष रणात पडला. मकराक्ष वध आपण बघितला. आता या ठिकाणी हा भाग संपतोय. पुढच्या भागात आपण पुढील कथा बघूया. श्रीरामचंद्र की जय. चरितं रघुनाथस्य शतकोटी प्रवेस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम्.